आपल्या आयुष्यात दररोज अशा परिस्थिती येतात जिथे कोणी आपल्याशी चुकीचं बोलतं, आपल्याला राग येतो किंवा परिस्थिती आपल्या कंट्रोलच्या बाहेर जाते. अशावेळी बहुतेक लोक लगेच प्रतिक्रिया देतात, म्हणजे न विचार करता बोलणे, रागात ओरडणे किंवा असे निर्णय घेणे ज्याचा नंतर पश्चाताप होतो. प्रतिक्रिया ही नेहमी भावनांमधून येते, विचारातून नाही. पण शांत लोक लगेच प्रतिक्रिया देत नाहीत, ते उत्तर देतात. उत्तर देण्याचा अर्थ आहे थांबणे, परिस्थिती समजून घेणे आणि मग विचारपूर्वक कृती करणे. ते स्वतःला विचारतात, आत्ता बोलणे गरजेचे आहे का? याचा पुढे काय परिणाम होईल? भावना बोलत आहेत का बुद्धी? त्यामुळे त्यांच्या शब्दांमध्ये स्पष्टता असते आणि रागाऐवजी जागरूकता असते. कधीकधी शांत राहणे हेच सर्वात प्रभावी उत्तर ठरते. अशी सवय लावण्यासाठी एक साधा नियम आहे. बोलण्याआधी 5 ते 10 सेकंद थांबा. हा छोटासा थांबा तुमचे निर्णय बदलू शकतो. हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमचा ताण कमी होतोय, नाती सुधारत आहेत आणि आत्मसन्मान वाढतोय. कारण आता तुम्ही परिस्थितीचे गुलाम नसून विचारपूर्वक निर्णय घेणारी व्यक्ती बनता. लक्षात ठेवा, प्रतिक्रिया तुम्हाला कमकुवत बनवते, पण योग्य उत्तर तुम्हाला शक्तिशाली बनवते. दुसरा धडा, ऊर्जेची बचत, सेव्हिंग एनर्जी. आपण नेहमी समजतो की जास्त काम केल्यामुळे थकवा येतो, पण खरं म्हणजे आपली जास्तीत जास्त ऊर्जा भावनांमुळे खर्च होते. राग करणे, विनाकारण वाद घालणे, छोट्या गोष्टींवर ताण घेणे आणि सतत जास्त विचार करणे या गोष्टी आपल्या शरीराची आणि मनाची ऊर्जा संपवतात. दिवसभर काही विशेष काम न करता देखील जर आपण थकलेले वाटत असू, तर त्यामागे कारण शारीरिक नसून मानसिक असते. जेव्हा आपण रागावतो तेव्हा शरीर अलर्ट मोडमध्ये जाते, हृदयाचे ठोके वाढतात आणि संपूर्ण सिस्टीम ताणाखाली जाते, ज्यामुळे खूप ऊर्जा खर्च होते. शांत लोक हे समजून घेतात की प्रत्येक गोष्ट प्रतिक्रिया देण्यासारखी नसते. ते स्वतःला विचारतात, ही गोष्ट खरंच माझ्या ऊर्जेसाठी योग्य आहे का? जर नाही, तर ते ती सोडून देतात. ही कमजोरी नसून शहाणपण आहे, कारण ऊर्जा ही मर्यादित असते. सकाळी उठल्यावर आपल्याकडे ठराविक मानसिक आणि शारीरिक ऊर्जा असते. जर ती आपण नकारात्मक विचार, तक्रारी आणि वादांमध्ये खर्च केली, तर महत्त्वाच्या कामांसाठी काहीच उरणार नाही. म्हणूनच शांत लोक आपली ऊर्जा जपतात, जणू ती एक मौल्यवान संपत्ती आहे. ते वाद जिंकण्यापेक्षा आपले ध्येय साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करतात. ते इतरांना सिद्ध करण्यापेक्षा स्वतःला सुधारण्यावर भर देतात. त्यामुळे ते अनावश्यक वाद, नकारात्मक लोक आणि ड्रामापासून दूर राहतात. चिंता आणि भीती ही ऊर्जा खूप खर्च करतात. भविष्याबद्दल सतत विचार केल्याने मन थकते. शांत लोक वर्तमानात राहतात आणि समजतात की चिंता करून समस्या सुटत नाही, उलट ऊर्जा संपते. जेव्हा तुम्ही तुमची ऊर्जा वाचवता, तेव्हा ती योग्य ठिकाणी वापरू शकता. तुमच्या कौशल्यांवर, आरोग्यावर आणि स्वप्नांवर. हात साठवलेला ऊर्जा पुढे शिस्त, फोकस आणि सातत्यात बदलतो. त्यामुळे लक्षात ठेवा, राग ऊर्जा जाळतो, शांतता ऊर्जा वाचवते आणि जी व्यक्ती ऊर्जा वाचवते तीच आपल्या ध्येयापर्यंत सर्वात जलद पोहोचते. यशस्वी लोकांबद्दल तुम्ही पाहिलं असेल की ते जास्त गोंधळ किंवा आवाज करत नाहीत. ते शांतपणे आपलं काम करत राहतात, कारण त्यांना माहिती असतं की आवाज ऊर्जा खर्च करतो आणि शांतता ऊर्जा वाचवते. त्यांचा शांत स्वभाव हाच त्यांची सर्वात मोठी ताकद असतो. खरी शक्ती मोठ्या आवाजात नसते, तर स्थिर आणि शांत मनात असते. जो व्यक्ती आपली ऊर्जा जपायला शिकतो, तोच ती योग्य दिशेने वापरू शकतो. लक्षात ठेवा, राग ऊर्जा जाळतो आणि शांतता ऊर्जा वाचवते. त्यामुळे जो व्यक्ती आपली ऊर्जा वाचवतो, तोच आपल्या ध्येयापर्यंत सर्वात लवकर पोहोचतो. तिसरा धडा म्हणजे शांततेची ताकद. आपण अनेकदा समजतो की ताकद शब्दांमध्ये असते, मोठ्याने बोलण्यात, वाद जिंकण्यात किंवा सतत आपलं मत मांडण्यात. पण प्रत्यक्ष आयुष्यात अनेक वेळा शांतता शब्दांपेक्षा खूप जास्त प्रभावी ठरते. शांतता ही अशी ताकद आहे जी दिसत नाही, पण तिचा परिणाम खूप खोलवर होतो. जे लोक शांत राहतात ते प्रत्येक वेळी बोलण्याची गरज वाटत नाही. जेव्हा एखादा व्यक्ती सतत बोलत राहतो, तेव्हा तो आपली सगळी माहिती बाहेर टाकतो. पण जो योग्य वेळी शांत राहतो, तो समोरच्यावर एक वेगळाच दबाव निर्माण करतो. ही शांतता समोरच्याच्या मनात प्रश्न निर्माण करते. तो काही बोलत का नाही? त्याला सगळं माहिती आहे का? मी काही चुकीचं बोललो का? अशा प्रश्नांमुळे समोरचा अस्वस्थ होतो आणि अनेकदा जास्त बोलू लागतो. त्यामुळे त्याची खरी भावना, विचार किंवा कमजोरी बाहेर येते. शांतता म्हणजे भीती नाही, तर स्वतःवरचा कंट्रोल आहे. जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो, तोच परिस्थितीवरही नियंत्रण ठेवू शकतो. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं. प्रत्येक आरोपाचं समर्थन करणंही आवश्यक नसतं. कधीकधी शांत राहणं हीच सर्वात हुशार स्ट्रॅटेजी ठरते.
मुलाखत, निगोसिएशन किंवा गंभीर संभाषणात जे लोक कमी बोलतात त्यांच्या शब्दांना जास्त वजन मिळतं. त्यांची शांतता एक वेगळी ओळख आणि प्रभाव निर्माण करते. त्यामुळे शांत राहणं हे कमजोरी नसून एक इनर स्ट्रेंथ आहे. चौथा धडा म्हणजे कठीण काळात विश्वास ठेवणे. आयुष्य नेहमी शांत नसतं. कधी अचानक समस्या येतात, योजना फसतात किंवा परिस्थिती पूर्णपणे बिघडते. अशावेळी बहुतेक लोक घाबरतात, गोंधळतात किंवा चुकीचे निर्णय घेतात. पण अशावेळी एक व्यक्ती वेगळी दिसते, जी शांत राहते. जेव्हा सगळे घाबरलेले असतात तेव्हा लोक आपोआप त्या व्यक्तीकडे पाहतात, जी स्थिर आणि शांत दिसते. कारण भीतीच्या वातावरणात मनाला सुरक्षितता हवी असते आणि शांत व्यक्ती आपल्या वागण्याने ते दाखवते की अजून सर्व काही संपलेलं नाही, आपण परिस्थिती हाताळू शकतो. म्हणूनच संकटाच्या वेळी मोठ्याने बोलणारा नाही, तर शांत आणि विचारपूर्वक निर्णय घेणारा माणूस खरा लीडर बनतो. त्याला लीडर होण्यासाठी पद किंवा स्टेजची गरज नसते. त्याचा आत्मनियंत्रणच त्याची ओळख बनतो. जेव्हा परिस्थिती बिघडते तेव्हा भावना वाढतात, भीती, राग आणि गोंधळ. पण जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो तोच परिस्थिती समजून घेऊ शकतो. त्याचं मन घाबरत नाही, तर उपाय शोधतं. तो कमी बोलतो, पण जे बोलतो ते स्पष्ट आणि आत्मविश्वासाने बोलतो. हाच आत्मविश्वास इतरांना शांत करतो. लोकांना वाटतं जर हा इतका शांत आहे तर नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. म्हणून लक्षात ठेवा, कठीण परिस्थितीत स्वतःवर नियंत्रण ठेवणं हीच सर्वात मोठी ताकद आहे आणि तिथूनच खरी लीडरशिप सुरू होते. कारण गोंधळाच्या परिस्थितीत तोच माणूस पुढे जाऊ शकतो जो आतून तुटलेला नसतो. अशावेळी विश्वास शब्दांमुळे नाही, तर वागणुकीमुळे निर्माण होतो. जो स्वतःच घाबरलेला असतो आणि इतरांना समजवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या बोलण्याचा परिणाम होत नाही. पण जो स्वतः स्थिर असतो तोच इतरांनाही स्थिर करू शकतो. लीडरशिप म्हणजे फक्त आदेश देणे नाही, तर आशा जिवंत ठेवणे होय. जेव्हा सगळीकडे अंधार असतो तेव्हा शांत माणूस एका लहान दिव्यासारखा असतो, छोटा असला तरी योग्य दिशा दाखवणारा. म्हणूनच कठीण काळात लोक त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतात जी नियंत्रणात दिसते, ना की जी सर्वात जास्त बोलते. गोंधळात आत्मविश्वासही संसर्गासारखा पसरतो, जसा भीती पसरते. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा स्वतःवर नियंत्रण ठेवणे हीच सर्वात मोठी ताकद असते. जो माणूस गोंधळातही शांत राहायला शिकतो तो नकळत इतरांचा आधार बनतो आणि तिथूनच खरी लीडरशिप सुरू होते. पाचवा धडा म्हणजे स्वच्छ विचार, क्लॅरिटी ऑफ माइंड. आपल्या आयुष्यात अनेक वेळा असे क्षण येतात जेव्हा सगळीकडे ताण, जबाबदाऱ्या, डेडलाईन्स आणि अनपेक्षित समस्या असतात, ज्यामुळे आपलं मन गोंधळून जातं. अशावेळी माणूस लवकर थकतो, चुकीचे निर्णय घेतो आणि छोट्या गोष्टींमध्ये अडकून ऊर्जा वाया घालवतो. पण शांत राहणारे लोक वेगळे असतात. त्यांचा विचार स्पष्ट आणि लक्ष केंद्रित असतो. ते गोंधळ आणि विचलनातही आपली विचारशक्ती ढासळू देत नाहीत. त्यांचं रहस्य म्हणजे ते आपल्या भावना आणि प्रतिक्रिया यावर नियंत्रण ठेवतात. जेव्हा एखादी समस्या येते तेव्हा ते घाबरत नाहीत, तर परिस्थिती समजून घेतात, तथ्य तपासतात आणि मग कृती करतात. स्वच्छ विचार म्हणजे समस्या नसतात असे नाही, तर त्या समस्यांच्या मध्यातही शांत राहण्याची क्षमता असते. जसं वादळात जहाज चालवणारा कॅप्टन, इतर लोक घाबरलेले असतात, पण तो आपल्या दिशादर्शकावर लक्ष ठेवून योग्य दिशा निवडतो. त्यामुळे शांत लोक समस्येच्या मुळाशी जातात, फक्त वरवरच्या लक्षणांवर नाही. जिथे इतर लोक फक्त तक्रारी करतात, तिथे शांत मनाचा माणूस विचार करतो की हे कसं सुधारता येईल आणि त्यावर काम करतो. स्वच्छ विचार म्हणजे मनात गोंधळ नसणे. जेव्हा मन गोंधळलेले असते तेव्हा निर्णय धीमे आणि चुकीचे होतात. शांत माणूस आपले ध्येय आणि प्राधान्य स्पष्ट ठेवतो, अनावश्यक गोष्टींमध्ये ऊर्जा वाया घालत नाही. त्याचा फोकस लेझरसारखा असतो, जो थेट योग्य उपायापर्यंत पोहोचतो. याचे फायदे फक्त समस्या सोडवण्यातच नाही, तर नातेसंबंध आणि संवादातही दिसतात. शांत माणूस आधी ऐकतो, समजून घेतो आणि मग बोलतो, त्यामुळे त्याचे शब्द प्रभावी असतात. ही सवय ध्यान, दीर्घ श्वास, बोलण्याआधी थोडा थांबा आणि जर्नलिंग यांसारख्या साध्या पद्धतींनी विकसित करता येते. हळूहळू तुमचे निर्णय जलद आणि अचूक होतात, ताण कमी होतो आणि ऊर्जा वाचते. लक्षात ठेवा, मन स्वच्छ असेल तर मार्ग आपोआप दिसतो. सहावा धडा म्हणजे समोरच्याला गोंधळात टाकणे, कन्फ्युजिंग दी अपोनंट. आयुष्यात कधीकधी असे लोक भेटतात जे आपली ऊर्जा कमी करण्याचा, आपली कमजोरी शोधण्याचा किंवा आपल्याला भांडणात ओढण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी बहुतेक लोक लगेच प्रतिक्रिया देतात, रागाने, भीतीने किंवा घाईत.
पण जो माणूस शांत राहतो तो पूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवतो. जेव्हा कोणी तुमच्याशी वाद घालायला येतो तेव्हा त्याची स्ट्रॅटेजी तुमच्या प्रतिक्रियेवर अवलंबून असते. तो अपेक्षा करतो की तुम्ही लगेच रागवाल किंवा भावनिक व्हाल. पण जर तुम्ही शांत राहिलात तर तो गोंधळून जातो. त्याला पुढे काय करायचं हे समजत नाही. तुमची शांतता त्याच्यासाठी अनिश्चितता निर्माण करते. याचा अर्थ त्याला फसवणे नाही, तर स्वतःवर नियंत्रण ठेवून त्याला विचार करायला भाग पाडणे आहे. तुमची शांतता पाहून त्याचा आत्मविश्वास कमी होतो आणि तो स्वतःच आपल्या शब्दांवर आणि कृतींवर शंका घ्यायला लागतो. त्यामुळे लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देणं गरजेचं नसतं. कधीकधी शांत राहणं किंवा विचारपूर्वक उत्तर देणं हेच सर्वात प्रभावी शस्त्र ठरतं.